सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड। आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ। प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। संतांच्या तुम्ही संतमाय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानो अवतार तुम्हा धराया कारण, उद्धरया जन जड जीवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संतांच्या आणि भगवंताच्या सेवेकरता निवडलेला हा अभंग विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण श्रीमंत श्री संत जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा हा संतांचा महिमा वर्णन करणारा हा अभंग मी सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय संतांचा महिमा वर्णन करतात, संतांची महती वर्णन करतात आणि विशेष रूपाने साधकांचे मैबाप, योगियांची माऊली आणि ज्ञानियांचे राजे असणारे महावैष्णव ज्ञानोबाराय यांचा अधिक अशा प्रकारचा महिमा तुकोबारायांनी या अभंगातून वर्णन केलेला आहे। विठ्ठल आपल्या या अभंगाच्या भावार्थाकडे वळण्याच्या तत्पूर्वी थोडासा परिहार द्यायचा ठरला तर आपल्याला सगळ्यांनाच रोजचा परिहार या ठिकाणी ज्ञात आहे, माहीत आहे आणि त्यात तुम्ही त्या असणाऱ्या परिचयाला तुम्ही परिचितही आहात। तरीही या ठिकाणी स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु बंकट स्वामी महाराज गुरुवर्य सुदामदेव बाबा निगनूरकर व गुरुवर्य एकनाथ महाराज यांच्या शिष्य परंपरेतील वैकुंठवासी स्वानंद कैवल्यमूर्ती सुखनिवासी शांती ब्रह्मश्री सद्गुरु गुरुवर्य रामहरी बाबा महाराज यांच्या असणाऱ्या पंचम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने हा असणारा भव्य आणि दिव्य असणारा हा नाम सप्ताह या ठिकाणी चालू आहे। आणि या ठिकाणी गुरुवर्य रामहरी बाबा सुसंस्कार आश्रम व श्री क्षेत्र तुकाराम महाराज संस्थान वानगाव फाटा श्री हरिभक्त परायण गुरुवर्य महंत लक्ष्मण महाराज मेंगडे तसेच गुरुवर्य हरिभक्त परायण महादेव महाराज चाकरवाडीकर, श्री हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज मांजरीकर, श्री हरिभक्त परायण हरी महाराज भारती यांच्या शुभ हस्ते कलश पूजन या ठिकाणी झालेलं आहे। आणि सुंदर अशा प्रकारे गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा असणारा भव्य आणि दिव्य अशा स्वरूपाचा हा नाम सप्ताह आहे आणि हे वर्ष असणारं पंचम वर्ष आहे। आणि बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने पुण्यतिथीच्या निमित्ताने हा भव्य आणि दिव्य अशा प्रकारचा हा सोहळा या ठिकाणी आयोजित केला जातो। कारण बाबांची जी महती आहे, बाबांची जी ख्याती आहेत, बाबा हे संत होऊन गेले आणि आपल्या पंचक्रोशीमध्ये सर्वांना माहीत आहे। कारण मी जो अभंग निवडलेला आहे तो बाबांच्या चरणावर फुल नाही, फुलाची पाकळी अर्पण करण्याकरताच निवडलेला आहे। विठ्ठल तर बाबांच्या कार्याला आणि बाबांच्या असणाऱ्या स्वभावाला तुम्ही सगळे असणारे परिचित आहात। कारण तुम्ही अगदी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत आणि माझ्यापर्यंत, कारण मी एक भाग्यवान अशी एक स्त्री आहे की बाबांनी माझ्या 2-3 सेवा माझ्या बसून ऐकलेल्या आहे। मग यासारखं पुण्य कुठलं असेल? पुण्य फळले बहुता दिसा। म्हणजे मला एक असा एक अभिमान वाटतो की मी परमार्थात आल्यानंतर मी कीर्तन सेवा करते पण त्याचं फल मागेही भेटलं आणि आज त्यांच्या पंचम असणाऱ्या पुण्यस्मरणाची सेवा माझ्याही पामराला आली, ही माझं मी भाग्य समजते। फलीभूत होतो हे तुम्ही ज्ञातच आहात। कारण आपल्या बीड जिल्ह्यामध्ये फार मोठमोठे संत होऊन गेलेले आहे आणि असणारे बंकट स्वामींची ही परंपरा आहे। आणि महाराज बाबांच्या सहवासामध्ये राहिलेली तुम्ही मंडळी आहात। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेते हरीचे दास जन्म घेते। तुम्ही पंचक्रोशीतील मंडळी जे आहात ना तर फार पवित्र आहात, फार भाग्यवान आहात की तुम्हाला बाबांचं सान्निध्य भेटलं, बाबांचा आशीर्वाद भेटला आणि साधू संतांची बाबा हे संत होऊन गेले, संतांची तुम्हाला काय घडली? संगतीही घडली। हे तुमचं परम भाग्य आहे। आणि असणाऱ्या या
खूप सुंदर अशा प्रकारच्या भव्य आणि दिव्य असणाऱ्या या सोहळ्यातील माझ्याकडे पंचक्रोशीच्या वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने आणि समस्त असणारे जे काही मंडळ आहे या मंडळाच्या वतीने ही माझ्याकडे आजच्या 6व्या दिवसाची सेवा आलेली आहे. आणि या 6व्या दिवसाच्या सेवेकरता जे काही तुम्ही बसलेले साधक मंडळी आहात, पुरुष मंडळी आहात, महिला मंडळी आहात, तुमच्या हृदयामध्ये असणाऱ्या श्यामसुंदराला साक्षी ठेवून या ठिकाणी आपल्याला ही सेवा पार करायची आहे. तर या सेवेकरता या ठिकाणी जे मला आमंत्रित केलं गेलं ते पंचक्रोशीतील सर्व मंडळी तर आहेच आहेत, त्या ठिकाणी पंचकमिटी मंडळी तर आहेच आहेत, पण त्या ठिकाणी असणारे बीड जिल्ह्याचे वारकरी महामंडळाचे अध्यक्ष असणारे, सगळ्यांचे लाडके, सगळ्यांच्या परिचयाचे असणारे भाऊ, जगदंड भाऊंच्या वतीने आणि त्याचप्रमाणे आमच्या असणाऱ्या बहिणी असणाऱ्या, वैष्णव सखी असणाऱ्या आणि खूप अगदी बहिणीप्रमाणे प्रेम देणाऱ्या आमच्या असणाऱ्या रसाळताई आणि आमचे दादा गोरक्षनाथ दादा, कारण दादांची आणि ताईंची खूप तळमळ असते की ताईंनी इकडं आल्यानंतर यावं, आणि खूप मला अगदी घरातल्याप्रमाणे, अगदी छोट्या बहिणीप्रमाणे प्रेम करणारे हे माझ्यावर कुटुंब आहे. आजपासूनच नाही तर तुमच्या परिसरात मी आजच आले असं नाही, अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत जे जसं प्रेम आहे तसंच आजही त्यांचं आहे. विठ्ठल आणि त्याचप्रमाणे सगळे असणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण आमचे विष्णूजी महाराज लोंढे यांचे असणारे सगळे असणारे शिष्यवर्ग, छोटे छोटे महाराज मंडळी, तसेच असणारे गायनाचार्य महाराज मंडळी, आता सर्वांची मी क्षमा मागते, मला सर्वांचे नामं माहीत नाही. इकडून आमचे असणारे हरिभक्त परायण ओंकार दादा आहेत, इकडून आमचे असणारे सुग्रीवजी महाराज आहे, ओंकार आहेत, सुग्रीव आहेत, इकडून असणारे दोन्हीही दादा आहे. सर्व तुमच्या सगळ्यांची क्षमा मागून मी तुमच्या सगळ्यांसह या ठिकाणी आपल्याला बाबांच्या चरणी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने, टाळ्यांच्या आवाजामध्ये आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये ही सेवा आपल्याला बाबांची करायची आहे. निमित्ताने हा सोहळा चालू आहे आणि महाराज म्हणतात पुण्यतिथी कोणाची करावी, जयंती कोणाची करावी आणि त्या ठिकाणी श्राद्ध कोणाचं करावं. आपलं शास्त्र आपल्याला सांगतं आहे, वैदिक सनातन धर्माचे आपल्याला नियमही माहीत आहे आणि आपले शास्त्रही सांगतात की त्या ठिकाणी श्राद्ध कोणाचं करावं, पुण्यस्मरण कोणाचं करावं आणि जयंती कोणाची करावी. कारण आजचा जो दिवस आहे ना हा फार भाग्याचा दिवस आहे. आजचा जो दिवस आहे ही तर बाबांची पुण्यतिथी सोहळा आहेच आहे, पण आजच्या दिवशी जे आपण वृंदावन धामला जातो की नाही, आपण सगळे जण वृंदावन धामला जातो, असे आपल्यातले कोणीच नसतील की 4 धाम करत असताना आपण वृंदावन धामला जाऊन आलो नसतं. तर वृंदावन धाम मध्ये ज्या आपण बाकी बिहारीजीचं दर्शन घेतो, ज्या असणाऱ्या हरिदास स्वामींकरता ज्याप्रमाणे पुंडलिकासाठी देव विटेवर उभा राहिले की पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी मुनी झाला येता, निज प्रेम भक्ती भक्ता घ्या घ्या आता म्हणत असे, किंवा समचरण सरोजम सांद्र निलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदनम कंजनेत्रम सदैतवलहासम विठ्ठलम चिंतयामी. की ज्याप्रमाणे पुंडलिकासाठी भगवान रुक्मिणी प्राण संजीवन भगवान पांडुरंग परमात्मा उभा राहिला ना, त्याप्रमाणे आजच्या दिवशी हरिदास स्वामीसाठी त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचे अवतार असणारे 550 वर्षापूर्वी आजच्या दिवशी त्या ठिकाणी बाकी बिहारी काय झालेले आहेत, प्रगट झालेले आहेत. आपण गेलो की त्या ठिकाणी काय म्हणतो, बाकी बिहारी लाल की जय हो. त्या ठिकाणी गेल्यानंतर बाकी बिहारीजीचं आपण दर्शन घेतो आणि त्याचप्रमाणे महाराज भगवंताने त्या ठिकाणी जगाच्या असणाऱ्या उद्धाराकरता, भक्तांच्या रक्षणाकरता भगवान जो युगानुयुगी अवतार घेतो ना, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या भगवंताने युगाने युगे भक्तांच्या रक्षणाकरता अवतार घेतलेला आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे. अवतार केव्हा घेतो भगवंत, तुलसीदास स्वामी म्हणतात, हो जप जप होई धर्मकी हारी वाढही असुर अधा
घेतलेले आहे? अवतार घेतलेले आहे तर भगवंताचा जो 7वा अवतार आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण 10 अवताराची गणना करतो. भागवतामध्ये 24 अवताराची गणना केल्या जाते की अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे, किंवा अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी. ज्या भगवंताने अनंत अवतार घेतलेले आहेत. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपण कीर्तनातून 10 अवतार सांगतो. कच्छ, मच्छ, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी, हे आपण 10 अवतार मानतो. तर जो 7वा अवतार ज्या असणाऱ्या दुष्टांच्या रक्षणाकरता घेतला, अशी मर्यादा पुरुषोत्तम असणाऱ्या प्रभू रामचंद्रांनी जे अवतार कार्य केलं, दुष्टांचा संहार केला, रावणाच्या नगरीमधून ज्या सीता मातेला परत आणलं, अशा सीता माते बरोबर आजच्या या पंचमीच्या दिवशी भगवान प्रभू रामचंद्रांनी विवाह केलेला होता. आजचा तो काय आहे? दिवस आहे. प्रभू रामचंद्रांचा विवाहाचा आजचा दिवस आहे. आणि बाकी विहारजींची प्रागट्य उत्सव आजच्याच ठिकाणी आजच्याच दिवशी झालेला आहे. आणि त्यातही ज्या रामप्रभूंचा विवाह उत्सव आहे, त्याच रामप्रभूंच्या विवाह पंचमीच्या असणाऱ्या या उत्सवामध्ये भगवंताचंच राम ज्या नामामध्ये आहे, अशा रामहरी बाबांची पुण्यतिथी 16 ही आहे. विठ्ठल नामामध्ये राम आहे, त्या रामप्रभूंचा विवाह असणारी पंचमी 16 आहे. आणि ज्या नामामध्ये राम आहे, ज्यांनी रामप्रभूंना जीवन अख्खा त्या ठिकाणी समर्पण केलं, अशी रामहरी बाबांची ही पुण्यस्मरण त्या ठिकाणी 16 आहे. किती योगायोग आहे बघा. महाराज ज्या मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी 12,000 वर्ष राज्य केलं, आणि महाराज त्याच प्रभूंचं नाम चिंतन करत करत ज्या बाबांनी आयुष्य त्या ठिकाणी व्यतीत केलं, त्या योगायोग असणारा खाप जुळता मिळता आलेला आहे. म्हणून एकदा सगळ्यांनी एकदा बाबांच्या नावांचा आणि प्रभू रामचंद्रांचा टाळी वाजून एकदा नामस्मरण करा. हरे राम 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 तुम्हाला टाळी वाजवा वाटत नाही का? बाबांच्या दरबारामध्ये महिला मंडळ, पुरुष वर्ग तर वाचतातच, पण महिला मंडळ सर्वांनी एकदा आनंदाने. महाराज या कलियुगामध्ये संतांच्या संगतीमध्ये आणि संतांच्या द्वारामध्ये आपल्याला यज्ञ तप हे काहीच तारणार नाही. व्यास म्हणतात यत्फलम नास्ति तपसन समाधिना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. आपल्याला जर कोणी वाचवेल ना तर प्रभूचं नाम वाचवणार आहे. म्हणून सगळ्यांनी एकदा हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 ही कशाची ताकद आहे? नामाची आणि संतांच्या संगतीची. आपण बाबांच्या दरबारामध्ये बसलेलो आहोत. तर अशा असणाऱ्या बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने मी एकच सांगत होते की त्या ठिकाणी पुण्यस्मरण कोणाचं करावं, श्राद्ध कोणाचं करावं आणि जयंती कोणाची करावी. महाराज म्हणतात ज्याला आणावं लागतं त्याची जयंती करावी, जे येत असतात त्यांची पुण्यतिथी करावी आणि ज्यांना यावं लागतं त्यांचं काय करावं? श्राद्ध करावं. तुम्ही नाते मंडळी आहात, सगळ्यांना माहित आहे की ज्याला यावंच लागतं त्याच्यातले आपल्यासारखे आपण कोण आहोत? पामर आहोत. आपल्याला संचिताचे भोग प्रारब्ध वंशामध्ये भोगण्याकरता यावंच लागतं. केले कर्म झाले त्याची भोग आले,
कर्म झाले त्याची भोगाले भोगा आले उपजले मेले ऐसे किती नाथबाबांनी गोड वर्णन केलेले आहे की केले कर्म झाले. आपल्या केलेले कर्म भोगण्याकरता प्रारब्ध वंशामध्ये आपल्याला जन्माला यावंच लागतं. तो आपल्यासारखा सर्वसामान्य जीव आहे आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाचं काय केलं जातं? श्राद्ध. आपली कधी पुण्यतिथी साजरी करू नाही पण आपण पुण्यस्मरण टाकतो. काय माहित तो मनुष्य कशा प्रकारचं जीवन जगलेला असतो काय माहित. महाराज म्हणतात सगळेच काय वैष्णव होऊन जीवन जगत नाही. महाराज त्या ठिकाणी हिशोब द्यावा लागतो की नाही देवाकडे. महाराज देव प्रत्येकाला विचारतो क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको खो दिया रे जिसे पाना था उसको खो दिया. महाराज म्हणतात प्रत्येकाला तिथे त्या ठिकाणी उत्तर द्यावं लागतं. देव प्रत्येकाला म्हणतो बाबा तुला अवटी हात का मानव देह अल्लाने तुझे दिया. तुला 3.5 हाताचा हा मानव देह तुला दिला होता. दिले इंद्रिय हातपाय कान डोळी मुख बोलाया वचन. पण हे सगळं देऊन तू काय केलं? पण महाराज सगळेच परमार्थ करतात आणि सगळेच वारकरी होऊन वैष्णव होऊन जीवन जगतात असं काही नाही. महाराज आपल्यासारखेच त्या ठिकाणी पुण्यस्मरण करूच नाही फक्त श्राद्ध करावं. आणि महाराज म्हणतात ज्याला आणावं लागतं. आणावं कोणाला लागतं? आपल्याला नाही लागत. महाराज म्हणतात आणावं भगवंताला लागतं. आणिला ही रूपा बळे करुणी खळे हरिदासी. ज्या भगवंताला आणावं लागतं त्या भगवंताची आपण जयंती साजरी करतो. आणि महाराज म्हणतात जे आपल्यासारख्या जड जीवांच्या उद्धारा करता जे मोक्षधाम जे वैकुंठ धाम सोडून येतात आणि आपला उद्धार करतात असे आम्ही वैकुंठवासी. वैकुंठ धाम मोक्षधाम जे सोडून येतात आणि आपल्या करता अवतार घेतात. महाराज म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी बोलिले ते ऋषी साच भावे वरता. या जे आपल्यासारख्या जड जीवांच्या उद्धारा करता येतात ती कोण असतात?
संत असतात ते बाबांसारखे संत असतात. आणि अशा बाबांसारख्या संतांनी येऊन महाराज म्हणतात आपल्यासारख्या हृदयामध्ये असणारा अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाची प्रकाश ज्योत जी प्रत्येकाच्या हृदयामध्ये पेवट ठेवून जी जातात अशा बाबांसारख्या व्यक्तींची, बाबासारख्या संत महात्म्यांची काय केल्या जाते, पुण्यतिथी साजरी केल्या जाते. म्हणून बाबांचा हा पुण्यस्मरण सोहळा आहे. आणि या पुण्यस्मरण सोहळ्यातील बाबांची ही माझ्याकडे 6व्या दिवसाची सेवा आलेली आहे. आणि बाबांच्या सेवेकरता जो मी अभंग घेतलेला आहे तो त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि ज्या तुकोबारायांनी ज्या संतांचा महिमा वर्णन केला याच्या पाठीमागे एक कारण आहे की हे जे वर्ष आहे ना, जी काही कार्तिकी वारी गेली ज्ञानोबारायांची, ते ज्ञानोबारायांना समाधी घेऊन 725 वर्ष काय झालेली आहेत, पूर्ण झालेले आहे. तर माऊलींची ही सेवा घडेल अशा तुकोबारायांचा अभंग, ज्ञानोबारायांचा महिमा आणि बाबांसारख्या संतांचा महिमा वर्णन करणारा हा अभंग मी बाबांच्या सेवेकरता निवडलेला आहे. तर या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय या ठिकाणी संतांचा महिमा वर्णन करतात. जे या भूतलावर संत अवतीर्ण होतात, जे आपलं कार्य करतात, जड जीवांचा उद्धार करतात, अशा संतांचा महिमा तुकोबाराय या अभंगातून वर्णन करतात. आणि वर्णन करत असताना विशेष रूपाने ज्ञानोबारायांचा महिमा अधिक थोडासा वर्णन केलेला आहे. का केलेला आहे तर माऊलींनी त्या प्रकारचं काही केलेलं आहे, कार्य केलेलं आहे. आणि तुकोबाराय सर्व संतांचा महिमा वर्णन करतात. आणि महाराज म्हणतात एक नियम आहे, संतांचा जर महिमा वर्णन करायचा असेल तर आपला व्यवहारातलाही नियम आहे की एखाद्या श्रीमंताचं वर्णन करायचं असेल तर श्रीमंत असून चालत नाही. का श्रीमंताचं वर्णन चालत नाही का? तुम्ही खुशालच हो म्हणायला लागले, असंच करायला लागले. असं करू नका. श्रीमंताचं वर्णन करण्याकरता कोण असावा लागतो? श्रीमंतच असावा लागतो. गरीबाचं वर्णन करण्याकरता गरीबच असावा लागतो. मग इथे संतांचा महिमा वर्णन करायचा, त्याच्याकरता आपल्यासारखा सर्वसामान्य जीव असून चालतो का? नाही. महाराज तुकोबारायांचंच वाक्य आहे की जर संतांचा महिमा वर्णन करायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे अंगे भावे ते तुकोबाराय म्हणतात जर संतांचा महिमा वर्णन करायचा असेल ना तर तो सर्वसामान्य जीवाला वर्णन करून जमत नाही. तर अंगे व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो. महाराज बाबांचा महिमा आपण आयुष्यभर जरी वर्णन करत राहिलो ना तर महाराज बाबांचा महिमा आपण वर्णन करू शकत नाही. कारण बाबा हे शांतीचे कोण होते? सागर होते. महाराज शांतता ही आत्ताच्या कालामध्ये आपल्या ठिकाणी ठेवणं फार अवघड झालेलं आहे. आपल्याला एखादा मनुष्य फोनवर जरी बोलला तर आपण त्याला किती किती नाही नाही ते बोलून घेतो. महाराज शांतीचे सागर नाथ बाबा होऊन गेले आणि नंतर आपले रामहरीजी महाराज होऊन गेले. विठ्ठल त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मी बाबांचं दर्शन अनेक वेळा घेतलं. अनेक वेळा मी बाबांचं दर्शन घेतलं. भाऊनी तर सांगितलं, भाऊ म्हणतात अजूनही माझ्या अंगाला शहारे येतात. भाऊनी आजच मला सांगितलं, मी कितीतरी वेळेस बाबांच्या चरणावर सेवा केली, बाबांचं दर्शन घेतलं, पण माझं परम भाग्य आहे की बाबा एकच शब्द भाऊंना वापरला की भाऊ ही मुलगी जीवनामध्ये गुणी होईल आणि गुणी आहे. एवढा आशीर्वाद का माझ्यासाठी सर्वसामान्य झाला का? ज्या बाबांच्या मुखातून एवढा आशीर्वाद मिळाला. महाराज अशा बाबांसारख्या संत महात्म्यांची जर कीर्ती वर्णन करायची असेल तर आपल्यासारख्या सर्वसामान्य जीवाला जमणार नाही. तरीच महिमान येईल कळो अंगे व्हावे ते आपण. अंगी स्वतः संत झाल्याशिवाय आपल्याला संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. महाराज नाथ बाबा म्हणतात अशक्य घटना आपल्या जीवनामध्ये घडतील नाही ते आपल्याला वारा थोडासा थांबवता येईल.
त्या ठिकाणी पायामध्ये गगन चढवता येईल, पण नाथबाबा भागवतात म्हणतात पवना घालवेल पलान पायी चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परित्या साधूचे न कळे महिमान गा. नाथबाबा म्हणतात भूत भविष्य काळ वर्तमान काळ जाणून घेण्याची पात्रता आपल्या ठिकाणी येईल, पण साधूचा महिमा संतांचा महिमा कळणार नाही. म्हणून तुकोबाराय या ठिकाणी संतांचा महिमा वर्णन करतात. मग आपल्या सगळ्यांना माहित आहे की तुकोबाराय आपल्यासारखे होते का? सगळ्यांना माहित आहे की जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. तुकोबारायांचा अवतार हा नामदेवरायांचा अवतार आहे. याच्या पुढे जाऊन सांगू, आपण रोज आरती म्हणतो म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा. आणखी पुढे जाऊन सांगू तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकासी आले का. देवामध्ये आणि तुकोबाराय मध्ये यात किंचितही काय नाही, भेद नाही. तुकोबाराय जगद्गुरु आहेत, संत आहेत. महाराज संत तर आहेतच आहेत, पण महाराज त्यांच्या नामाचा जर उल्लेख केला ना, महाराज म्हणतात तुकाराम तुकाराम नाम घेता पापी यम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. महाराज तुकोबारायांनी काय पुरुषार्थ केला म्हणाल तर मानव देह घेऊन निज धामा गेले. महाराज जगद्गुरु तुकोबाराय हा जशास तसा मानव देह घेऊन वैकुंठ धामाला काय झाले, प्राप्त झाले. हा तुकोबारायांचा काय आहे, अधिकार आहे. आणि अशा अधिकारयुक्त होऊन तुकोबाराय संतांचा महिमा वर्णन करतात. पण वर्णन करत असताना एवढा त्या ठिकाणी पतितपणा अंगामध्ये स्वीकारतात. आणि तुकोबाराय म्हणतात माऊली मी तुमच्यासारख्या पतितांचा महिमा काय वर्णन करू, कारण तुम्ही माय आहात, बाप आहात, कृपावंत आहात आणि मी पतित आहे अभंगाच्या तुम्ही संत माय बाप कृपावंत, 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 तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान, काय मी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान, तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवान, काय मी पतित कीर्तिवान, अवतार तुम्हा दया कारण, अवतार तुम्हा दया कारण. तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात आणि तुकोबाराय स्वतःला या ठिकाणी खूप कमीपणा लेखतात. तुकोबारायांचा अधिकार मी एका मिनिटापूर्वी सांगितला. जगद्गुरु आहेत, त्यांनी काळावर काय मिळवला, विजय मिळवला. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय, त्यांनी काळाच्या मस्तकावर ठेवून वैकुंठाला गेले. हा तुकोबारायांचा अधिकार. पण तुकोबाराय या अभंगामध्ये माऊलींचा महिमा आणि संतांचा महिमा वर्णन करताना म्हणतात तुकोबाराय काय मी पतित कीर्तिवाणू. आता तुकोबाराय पतित आहेत का? नाही. तुकोबाराय पामर आहेत का? नाही. तरी सुद्धा तुकोबाराय काय म्हणतात, मज पामर आहे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. तुकोबाराय म्हणतात मी एक पामर आहे. आणि तुकोबाराय म्हणतात काय त्यांचा महिमा वर्णू मी पामर न कळे तो साचार ब्रह्माधिका. तुकोबाराय म्हणतात तुम्हा सारख्या संतांचा महिमा जिथे ब्रह्मादिक देवांना वर्णन करता येत नाही, तो माझ्यासारख्या पतिताने काय वर्णन करावा. का त्या ठिकाणी वर्णन करण्याकरता माझी वाणी सुद्धा काय पुरते, अपुरी पुरते. ज्ञानोबरायांच्या भाषेत सांगायचं झालं तर हे असोदटी जयावरी झळके की हा पद्मकर माथा पारुके ते जीवेची परितुके महिषेशी एवढे जे महिमेचे करणे का वाचा बळे वानू मी कवणे का सूर्याची या अंगा उठणे लागत असे. त्या ठिकाणी परा पश्यंती मध्यमा वैखरी कुठल्याही वाणीने या संतांचा महिमा वर्णन करता येत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय मी पतित कीर्तिवाणू. माऊली मी पतित आहे आणि तुम्ही कोण आहात, संत आहात. तुम्ही संत. तुकोबारायांनी काय म्हटलंय, तुम्ही संत आहात. महाराज संत ही कोणाला म्हटल्या जात नाही. कलियुगामध्ये आम्हाला संत म्हणून घेणारे आपल्याला आता भरपूर भेटतील, संत म्हणणारे भरपूर भेटतील, पण महाराज संत कोणाला म्हणावं. महाराज म्हणतात संततेची जाणा जगी दया क्षमा ज्यांची अंगी, ज्यांच्या अंगामध्ये दया आहे, शांती आहे, क्षमा आहे. आणि महाराज म्हणतात संत त्यांना म्हणतात साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. महाराज म्हणतात संत त्यांनाच म्हणावं की जे असणारे भगवंत
भगवंताचे काय आहेत दास आहे. तोची संत तोची संत तोची संत तोची संत तेची संत तेची संत तेची संत ज्यांचा आहे तो विठ्ठल ज्यांचा आहे विठ्ठल विठ्ठल नेनते काही ताना कोणा नेनते काही ताना कोणा ज्यांचा आहे ज्यांचा आहे नेनते काही ताना कोणा ज्यांचा हेत विठ्ठल आहे. महाराज म्हणतात ज्यांचं जीवनच पूर्ण विठ्ठलमय आहे त्यांना काय म्हणावं संत म्हणावं. महाराज संत कोणाला म्हणावं. महाराज म्हणतात ज्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर नवे ज्या संतांच्या असणाऱ्या संगतीत तर बाजूला राहू द्या. महाराज संत कोणाला म्हणतात की ज्यांच्या पायाखालच्या असणाऱ्या रजक कणाने कुठल्या रजक कणाने असणारी माया मोह त्या ठिकाणी जीवाची वासना मुळा सकट जळून भस्म होते. कुठल्या संतांच्या चरणाच्या असणाऱ्या रजक कणाने संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाये त्यांना काय म्हणावं संत म्हणावं. ज्या संतांच्या पायाखालच्या धुळीने आपली वासना जळून जाते त्यांना काय म्हणतात संत म्हणतात. संत कोणाला म्हणावं संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला त्यांना संत म्हणावे की ज्या संतांच्या संगतीने आपल्याला कोणाची प्राप्ती होते भगवंताची. म्हणून महाराज म्हणतात संताशिवाय विवेकाची ही प्राप्ती होत नाही आणि वैराग्याची ही प्राप्ती होत नाही. त्या ठिकाणी तुलसीदास स्वामी म्हणतात बिनु संत संग विवेक न होई राम कृपा बिनु सुलभन सोयी. संत कृपेशिवाय आणि संत भेटल्याशिवाय विवेकाची ही प्राप्ती होत नाही वैराग्याची ही प्राप्ती होत नाही. म्हणून महाराज म्हणतात नेहमी त्या ठिकाणी संगत कोणाची करावी संतांची. महाराज म्हणतात संतांची जर संगत केली ना तर कोणाकोणाचा उद्धार झाला. एकाने वर्णन केलं ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जुकी बन गई ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जुकी बन गई हरि सुमिरन में लागे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी. महाराज वर्णन केलं की ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जुगी बन गई ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जुगी बन गई हरि सुमिरन में लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी तेरी अच्छी बनेगी. महाराज म्हणतात या संतांची जर आपण संगती केली ना तर तुम्ही पुराण पहा भागवत पहा रामायण पहा. महाराज म्हणतात ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जुकी बन गई. महाराज म्हणतात ध्रुवाला संतांची संगती घडली होती. आपल्याला ध्रुव चरित्र शाळेमध्येही येतं. आता येतं का नाही मला माहित नाही पण माझ्या लहानपणी होतं ती कथा सगळ्यांनाच माहित आहे की 5 वर्षाच्या ध्रुवाने भगवंताची प्राप्ती केली. पण भगवंताची प्राप्ती करायला गेल्यानंतर अगोदर संतांची काय झाली होती भेट झाली होती. नारदांसारख्या संतांची भेट झाली म्हणून ध्रुवजी की बन गई प्रल्हाद जुकी. महाराज प्रल्हाद हा राक्षसाचा पुत्र हिरण्यकश्यपूचा पुत्र. पण तो ज्यावेळेस तपश्चर्याला गेला त्यावेळेस तो आईच्या तो असणारा तो ज्यावेळेस हिरण्यकश्यपू तपश्चर्याला गेला आणि त्याची पत्नी असणारी कयादू तिच्या पोटामध्ये भक्त प्रल्हाद होते. आणि ज्यावेळेस देवतांनी आक्रमण केलं आणि आक्रमण करून त्या असणाऱ्या कयादूलाही घेऊन चालले ना तर नारदांनी सांगितलं अरे देवतांनो याच तर असणाऱ्या हिच्या वंशामध्ये तुमच्या रक्षणासाठी आणि जगाच्या रक्षणासाठी भगवान नरसिंह काय घेणार आहेत अवतार घेणार आहेत. तेव्हा मला सांगायचा भाव काय की नारदांची त्या कयादूला भेट झाली. नारदजी त्या कयादूला घेऊन आपल्या आश्रमामध्ये आले. भागवत धर्माचा त्या ठिकाणी
स्वधर्माचा भागवत धर्माचा त्या ठिकाणी प्रल्हादाच्या आईला पोटात असताना उपदेश केला. कोण पोटात असताना? प्रल्हाद पोटात असताना. तर कोणाची संगत घडली? संतांची. कुठे घडली? पोटात असताना. तर महाराज म्हणतात जेव्हा प्रल्हाद जन्माला आला ना तर लेकरं रडतात, पण प्रल्हाद जन्माला आला तर रडला नाही. महाराज म्हणतात एकच शब्द उच्चारला, नारायणा हरी नारायणा नारायणा संतांची संगती घडली. तर प्रल्हाद काय बोलला? महाराज सुळावर चढवलं, त्या ठिकाणी हत्तीच्या पायाखाली तुडून मारण्याचा प्रयत्न केला, उकळत्या तेलात टाकलं प्रल्हादाला. होळिका नावाची त्याची आत्या होती, जळत्या अग्नीवर ठेवला, पण नारायणाचं नाव सोडलं नाही. महाराज नारायणाच्या नामामध्ये तेवढी ताकद आहे, पण ह्या कशामुळे प्रभाव पडला? संतांची संगत. म्हणून संगत कोणाची करावी? संतांची. संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंते. म्हणून महाराज म्हणतात संत त्यांना म्हणावं की ज्या संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर भगवंताची प्राप्ती होते. म्हणून तुकोबाराय म्हणतात तुम्ही कोण आहात माऊली? संत आहात. तुम्ही संत, आणि तुम्ही संतच नाही तर अख्ख्या विश्वाचे तुम्ही कोण आहात? माई बाप आहात. तुम्ही संत माय बाप. बघा आपण ज्ञानोबारायांना तर माऊली अगोदरच म्हणतो, आपण ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वर महाराज क्वचित म्हणतो. सोहळ्यामध्ये गेल्यानंतर आपला वैरी जरी असला तरी आपण काय म्हणतो? माऊली 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 माऊलीच म्हणतो. का? काहींच्या ठिकाणी महाराज म्हणतात मायाळूपणा असतो, उदारपणा नसतो. काहींच्या ठिकाणी उदारपणा असतो पण मायाळूपणा नसतो. काहींच्या ठिकाणी मायाळूपणा असतो, उदारपणा असतो, पण लिंता नसते. असते का? नसते. लिंता असते, उदारपणा असतो, मायाळूपणा नसतो. मायाळूपणा असतो, लिंता असते, पण उदारपणा नसतो. पण ज्या माऊलींच्या नामामध्येच हे तिन्ही गुण दडलेले आहे. मा म्हणजे मायाळूपणा, उ म्हणजे उदारपणा, आणि ली म्हणजे लिंता. या जर तीन गोष्टी माऊलींच्या ठिकाणी नसते तर महाराज एवढं साम्राज्य माऊलींचं आपल्याला दिसलं नसतं. विठ्ठल माऊली तुम्ही कोण आहात? माय आहात. तुम्ही संत माय बाप आहे. महाराज म्हणतात ज्ञानाबाई माझी अनाथाची माय. कोणाची माय म्हटलं? अनाथाची माय म्हटलेलं आहे. महाराज म्हणतात वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई, सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. कितीतरी प्रमाण आहेत की ज्ञानोबारायांना आई म्हटलं. म्हणून तुम्ही आई आहात, बाप आहात. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय. तुकोबाराय म्हणतात असे तुम्ही माता पिता आहात. आणि कशा आहात? कृपावंत आहात. कृपाळू उदार सखा माझा ज्ञानेश्वर. असे तुम्ही कृपावंत माय बाप आहात. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय मी पतित कीर्ती वाणू. तुकोबाराय म्हणतात मी एक पतित आहे, आणि माझ्यासारख्या पतिताने माऊली आपल्यासारख्या संतांचा महिमा काय वर्णन करावा. कारण तुम्ही जो अवतार घेतला, माऊलींचा अवतार कोणाचा आहे? सगळ्यांना माहित आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. महाराज म्हणतात की त्या ठिकाणी शिवतो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पायी, सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई. महाराज त्याच भगवान नारायणाने जेव्हा कोटीच नव्हते काही,
महाराज त्या ठिकाणी अवघे शून्याची होते पायी. जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा त्या नारायणाला या सृष्टी उत्पत्तीचा त्या ठिकाणी संकल्प केला तर ब्रह्मदेवाला निर्माण केलं. ब्रह्मदेवाला जे ज्ञान सांगितलं महाराज, भगवंताच्या मुखातून 2च ग्रंथ बाहेर पडले आणि पहिला ग्रंथ जो बाहेर पडला तो श्रीमद भागवत महापुराण. तो व्यासांनी लिहिला, पण चतुश्लोकी भागवत भगवान नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं की अहमेवासमेवाग्रे नान्यत् यत् सद सत्परम पश्चादहं यदेतश्च यो वशिष्येत सोऽस्म्यहम्. असे जे 4 श्लोक आहेत त्याला चतुश्लोकी भागवत म्हणतात. आणि त्याच नारायणाने महाराज ज्या अर्जुना करता धुविन्नली जगापुरती श्रीकृष्ण गाय किंवा झाले अर्जुनाचे निमिसे जगत उद्धरण, अशा ज्या अर्जुनासाठी जो अवतार घेतला होता सगळ्यांसाठी, पण अर्जुनाच्या निमित्त करून आपल्या जगाच्या उद्धाराकरता जो ग्रंथ सांगितला आपणची देव होई गुरु, किंवा जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची माता देवकीसी, जेन सांगेची बंधू बळीभद्रासी, ते गुह्य अर्जुनासी बोलत असे किंवा सांगत असे. जे आपल्या आई वडिलांना सांगितलं नाही, जे मोठ्या भावाला सांगितलं नाही महाराज, फक्त केवळ छोटासा अर्जुनाला काय झालता मोह. जास्त काही अर्जुनाला काही तिथे काही संकट पडलेलं नव्हतं, कारण ध्वजस्तंभावरी वानरू मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. त्याला काय कमी होतं, ध्वजावरती हनुमंतराय होते, सारथी असणारा भगवान जगाचा मालक होता, आणि तो मालक असणारा असताना त्याला काही संकट होतं, पण थोडासा मोह झालता. किती झालता, थोडासाच झालता. तो म्हणला होता भीष्म द्रोण तटा जय द्रतजला गांधार नीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थाम विकर्ण घोर मकरा दुर्योधना वर्तिनी सोतीर्ण खलु पांडवैरनधी कैवरदकः केशवः. आपल्या सगळ्यांना माहिती की मी युद्ध करणार नाही. भीष्माचार्य द्रोणाचार्य कृपाचार्य जिथे समोर आहेत, असा छोटासा अर्जुनाचा मोह दूर करण्याकरता भगवंताने जो दुसरा ग्रंथ निर्माण केला गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, किंवा त्या ठिकाणी स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी. जो भगवंताने अर्जुनाला ग्रंथ सांगितला तो असणारा गीता ग्रंथ, आणि तो सगळ्यांना समजत नव्हता. म्हणून तुकोबाराय म्हणतात माऊली तुम्हीच ते असणारे महाविष्णूने आमच्यासारख्या जगाच्या उद्धाराकरता परत अवतार घेतला जगाला समजवण्याकरता. म्हणून काय मी पतित कीर्ती वाणू, त्या गीतेचं मराठीमध्ये भाषांतर करण्याकरता तुम्ही अवतार घेतला. बरं एवढंच तुमच्या अवताराचं कार्य नाही की तुम्ही संत आहात, माय आहात, बाप आहात, तर तुम्ही अवतार घेऊन काय काय केलं अभंगाच्या अवतार तो माधराया कारणा, अवतार तो माधराया कारणा, अवतार तो माधराया अवतार तो माधराया
माऊली, मी पतित का कीर्ती वर्णन करू शकत नाही, तर तुमच्या अवताराचं कारण एक नाही आणि कार्य एक नाही. तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण. माऊली, तुम्हा सारख्या संतांनी अवतार घेऊन एकच कार्य केलं नाही. माऊली का संत रूपानेच राहिले का? आणि इतक्यावरच त्यांचं अवतार कार्य थांबलं का? नाही. बरं, मायबाप झाले, त्यांना वेदाने वेदशास्त्र देती ग्वाई म्हणती ज्ञानाबाई आई. आई म्हणून ते मायबाप होऊनच थांबले का? नाही. इथंच त्यांचं कार्य आणि अवताराचं कारण थांबलं नाही. तर तुकोबाराय म्हणतात, अवतार तुम्हा धराया कारण. काय कारण आहे? तर तुकोबाराय म्हणतात, माऊली, तुम्हा सारख्या संतांनी अवतार घेऊन ज्ञानोबारायांचे तर आपल्या जगावर एवढे उपकार आहे की माऊलींनी अवतार घेऊन जडाचा उद्धार केला, जीवाचा उद्धार केला आणि जनाचाही काय केला? उद्धार केला. उद्धरया जन जड जीवा अवतार तुम्हा धराया कारण. आपल्या सर्वांना माहित आहे की ज्ञानोबारायांनी जडाचा काय केला? उद्धार केला. सगळ्यांना माहित आहे, ज्या वेळेस 1400 वर्षाचे चांगदेव महाराज, किती वर्षाचे? 1400 वर्षाची, ज्या चांगदेव महाराजांच्या ठिकाणी एवढं सामर्थ्य होतं की ज्या ज्या वेळेस ते 6 महिने तपाला बसायचे, 6 महिने ते तपश्चर्या करायचे आणि 6 महिन्यामध्ये त्या परिसरामध्ये जेवढे काही लोक मरायचे ना तेवढे त्यांच्या पुढे आणून ठेवायचे. कोणाच्या पुढे? चांगदेव महाराजांच्या पुढे अशी लाईन लागायची मेलेल्या माणसाची. आता जर असते तर कोरोनाच्या काळामध्ये महाराज अख्खा भारत त्यांच्या पुढे लोटांगण घालत आला असता. महाराज, आपलं भाग्य आहे की हा सोहळा आपण पाहत आहोत. हे बाबांची परिसरातलं आपण पुण्यवान मंडळी आहात आणि बाबांच्या सेवेचा हा प्रसाद आहे. विठ्ठल आणि जेव्हा चांगदेव महाराज उठायचे ना तर त्यांच्या असणाऱ्या संजीवन मंत्राद्वारे दृष्टीद्वारे सगळे लोक काय व्हायचे? उठून बसायचे. महाराज, आता असते तर लस घ्यायची लोकांना गरजच पडली नसती, इंजेक्शन घ्यायचीही गरज पडली नसती. का महाराज? एवढं मोठं सामर्थ्य कोणाचं होतं? चांगदेव महाराजांचं. पण जेव्हा हे 4 भावंड तिथून चालले होते ना चांगदेव महाराजांच्या असणाऱ्या त्या गावाहून, चांगदेव महाराज ध्यानस्थ बसलेले आणि पाहिले सगळे मेलेले लोक तिथे बसलेले, तर आदिशक्ती असणाऱ्या मुक्ताबाईंनी विचारलं की हे लोक मेलेले लोक यांच्या समोर आणून का ठेवले? तर सांगितलं, जेव्हा हे समाधीतून उठतात ना तेव्हा सगळे लोकांना काय करतात? जिवंत करतात. मुक्ताबाई म्हटल्या, हा एवढा असणारा जोगी बाबा हा कधी उठायचा? ते लोकांचं प्रेत इतक्या दिवस राहायचे म्हणून एक वाळलेला हाडूक घेतलं. कोणी? मुक्ताबाईंनी हाडूक घेतलं आणि ते हाडूक फक्त सगळ्यांवरतून फिरवलं तर सगळे लोक पटापटापटा झोपीतून उठतात तशी झोपीतून उठले महाराज. आणि ज्यावेळेस चांगदेव महाराजांना कळालं की कोणीच नाही मेलेले लोक पुढं, तेव्हा कळालं 4 भावंड आले होते आणि त्यांनी हे सगळे लोक काय केले? उठवले. मला सांगायचा भाव काय की एवढे सामर्थ्यवान असणारे 1400 वर्षाचे चांगदेव महाराज, पण त्या ठिकाणी माऊलींना ज्यावेळेस भेटण्या करता आले तर वाघावर बसून आले. तर महाराज आमच्या माऊली ज्ञानोबाराय भिंतीवर बसले होते तर त्या भिंतीला तर चालवायला लावलं, पण चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. महाराज ज्ञानोबारायांनी त्या चांगदेवांचा तर अहंकार घातला आणि नंतर त्यांना 64 ओव्यांचा काय केला? चांगदेव 65च्या रूपाने उपदेश केला की स्वस्ती श्री वटेशु जो लोपुनी जगदा बासू दावी मग ग्रासू प्रगटला असे प्रगटे तव तव दिसे लपे तव तव आभासे. सुंदर अशा प्रकारचा चांगदेव 65चा उपदेश केला. तो पुढे झाला, पण ज्ञानोबारायांनी बसलेल्या भिंतीला चालवलं म्हणजे जडाचा काय केला? उद्धार केला. उद्धरया जड उद्धरया जीव. महाराज आपल्यासारख्या जीवाचा तर ज्ञानोबारायांनी उद्धार करण्याकरता हरिपाठ ग्रंथ आहे, त्या ठिकाणी अमृतानुभव ग्रंथ आहे, चांगदेव 65 आहे. आणि महाराज म्हणतात आपल्यासारख्या उद्धाराकरता, आपल्यासारख्या जनाच्या उद्धाराकरता तर ज्ञानोबारायांनी खूप मोठी ख्याती करून ठेवली. पण जीवाचा उद्धार केला, आपला तर केलाच केला. पण महाराज म्हणतात मतिमंद असणारा म्हशीचा पुत्र, आपण त्याला काय म्हणतो? रेडा. महाराज ज्ञानोबारायांनी पैठण गावी काय बोलवला? रेडा बोलवला. महाराज रेडा तर बोलवला पण सोपा वेद बोलवला नाही. महाराज त्या ब्राह्मणांनी सांगितलं होतं की याचे वडील संन्यासाची दीक्षा घेऊन गेले होते आणि संन्यास धारण करून गेल्यानंतर अजून आले आणि त्यांनी काहीतरी वेगळी विद्या शिकवली असेल म्हणून त्याला विचारलं होतं. त्या असणाऱ्या ब्राह्मणांनी ज्ञानोबारायांना विचारलं होतं, त्याचं नाव ज्ञाना आहे, तुझं नाव ज्ञाना आहे, याच्या अंगावर मारलं तर तुझ्या अंगावर वळ उमटतात, ही एक आसुरी विद्या असू शकते.
पण तू बोलतो तसा रेड्याला बोलवायला लाव. पण सर्वसामान्य वेद नाही तर महाराज सगळ्या वेदामध्ये ऋग्वेद काय आहे, अवघड आहे. तर ऋग्वेद बोलव म्हणे. महाराज ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेव म्हणे बोलिले ऋग्वेद ओंकार हा शब्द प्रणवाचा. महाराज ज्ञानोबाराय म्हणे हे रेड्या वेद बोल. आणि कुठला बोल, ऋग्वेद बोल. तर मैसी पुत्र मुखे बोलविणे श्रुती चालविली भिंती बैसुनिया. म्हणून महाराज म्हणतात नोय हा सामान्य महिमा संतांचा नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. महाराज ज्ञानोबारायांचं काय सामर्थ्य कमी होतं का? महाराज ज्ञानोबाराय एवढे मोठे होते की जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. महाराज ज्ञानोबारायांच्या द्वारामध्ये कशाचा पिंपळ आहे, सोन्याचा पिंपळ आहे. महाराज ज्ञानोबारायांच्या द्वारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. हे ज्ञानोबारायांचं काय आहे, ऐश्वर्य आहे. अंगी ऐसे बळ रेडा बोले. करील तो काय नोहे महाराज. महाराज ज्ञानोबाराय काय करू शकत नाहीत. सगळ्यांना आपल्याला माहित आहे ज्ञानोबारायांनी काय काय केलं नाही. जीही निमिष मात्र देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ज्ञानोबारायांनी एका स्त्रीचा काय केला, पुरुष उभा केला. आणि जीवाला त्या ठिकाणी त्या रेड्याला बोलवायला लावलं. त्या रेड्याला ज्ञानोबारायांची संगती घडली तर ज्ञानोबाराय रेड्याला बरोबर घेऊन गेले. त्या रेड्याला ज्ञानोबारायांची संगती घडली. ज्ञानोबारायांनी त्या रेड्याला समाधी दिली. जशी आषाढी पंढरपूरची आळंदीची वारी भरते तशी त्या रेड्याची आज काय भरते, वारी भरते. हे संतांची काय आहे, संगतीची कृपा आहे, संतांचा अधिकार आहे. उद्धरया जन, उद्धरया जड आणि उद्धरया जन. आपल्यासारख्या जनाच्या उद्धाराकरता ज्ञानोबारायांनी जर काय केलं असेल ना तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञान दृष्टी मराठी गीता देवी, मराठी गीता ज्ञानोबारायांनी संस्कृत भाषा मराठीमध्ये केली आणि महाराज ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ काय केला, लिहिला. महाराज म्हणतात ज्ञानोबारायांनी जर इथं मायाळूपणा दाखवला नसता, ज्ञानोबारायांनी जर उदारपणा दाखवला नसता तर घराघरामध्ये ज्ञानेश्वरी ग्रंथ आला नसता. बघा तुम्ही याच्या पाठीमागचं महाराज म्हणताना ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले देवालया. महाराज म्हणतात ज्ञानोबारायांनी पाया रचला तुका झालासे कळस. महाराज बघा तुम्ही ज्ञानोबारायांनी या वैदिक सनातन धर्माचा पाया रचला आणि तुकोबाराय काय झाले, कळस झाले. पण या करता पूर्वी म्हणायचे ना की एखादी इमारत जर उभा करायची झाली तर बळी द्यावा लागायचा. पूर्वी म्हणायचे लोक की काहीतरी तिथे बळी द्यावा लागायचा. महाराज म्हणतात आपल्या वैदिक सनातन धर्माचा हा वारकरी संप्रदायाचा ध्वज ही इमारत तयार करण्याकरता एक एक बळी गेला नाही. किती बळी गेले, 2-2 बळी गेले. आपल्या सगळ्यांना चरित्र माहित आहे. ही वारकऱ्याची धुरात असणारी धर्म असणारी ही इमारत उभा करण्याकरता विठ्ठल पंथांच्या आणि आईसाहेबांचे काय गेलेलं आहे, बळी गेलेला आहे. महाराज आपल्यामध्ये वावरण्याकरता ज्ञानोबारायांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. जर आई वडील जगाच्या असणाऱ्या आमच्या असणाऱ्या लोकांमध्ये वावरण्याकरता या समाजासाठी जर आमचे आई वडील देहांत प्रायश्चित्त घेतात तर समाजाकरता आम्हाला काहीच करायचं नाही असं जर ज्ञानोबारायांनी ठरवलं असतं तर. आणखी बघा महाराज सिद्धिपत्र त्या ठिकाणी हातात घेऊन सुद्धा विसोबा खेचराने त्या ठिकाणी मधुकरी नाही दिली. सगळ्यांना आपल्याला माहित आहे विसोबा खेचराने मधुकरीवर लात मारावी आणि त्या ठिकाणी महाराज माऊलींना त्या ठिकाणी ढकलून द्यावं. महाराज एवढं मोठं महाराज विसोबा खेचराने तिथे मांड भाजण्यासाठी खापर दिलं नाही. महाराज तो जर ज्ञानोबारायांनी विचार केला असता तर ज्ञानेश्वरी ग्रंथ आपल्याला दिसला असता नाही. या समाजाने एवढा त्रास दिला पण नाही. महाराज जेव्हा ज्ञानोबाराय रेडा बोलवून नेवास्याहून चालली ना, नेवास्याहून, तर ज्ञानोबारायांच्या मनामध्ये एवढा उदारपणा, रेडा बरोबर आहे, निवृत्ती दादा आहे, सोपान दादा आहे, आदिशक्ती असणाऱ्या मुक्ताबाई आहेत. आणि ज्यावेळेस
नेवास्या गावी गेले, जिथे मोहिनी भगवंतानी काय घेतला होता, अवतार घेतला होता. समुद्र मंथनाच्या वेळेस जो मोहिनी अवतार घेतला तो असणाऱ्या गोदावरीच्या काठी त्या ठिकाणी असणाऱ्या नेवास्या गावी तो मोहिनी अवतार घेतला. महाराज हे चारही भावंड तिथे गेले. तर आपल्या सगळ्यांना माहित आहे की ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानोबारायांनी सांगितला आणि दुसऱ्यांनी लिहिला. तर पहिला चमत्कार माऊलींनी केला होता. ज्यावेळेस हे चारही भावंड गेले त्या नेवास्या गावामध्ये प्रवेश केला तेव्हा एकाची प्रेत यात्रा येत होती. प्रेत यात्रा येत होती आणि पूर्वीचा नियम होता की पतीच्या पाठीमागे सती जायचे. ती स्त्री सती चालली होती. या चार महात्म्यांना पाहिलं, वाटलं तिला मनामध्ये की आपण तर सती चाललो, पण जाता जाता हे संत दिसतात, साधू पुरुष दिसतात, तर जाता जाता यांचं काय घेऊन जावं, दर्शन घेऊन जावं. म्हणून चारींपैकी ज्ञानोबारायांचं तिनं दर्शन घेतलं. दर्शन घेतलं आणि माऊलींनी तिच्याकडे बघितलं नाही. माऊलींनी सहज आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव असा आता सरळ आशीर्वाद दिला. तर ती माऊलींना म्हणाली, माऊली मला हा आशीर्वाद लागू होणार नाही, कारण मी पतीच्या पाठीमागे काय चालली, सती चालली. ज्ञानोबाराय म्हणे ती प्रेत यात्रा थांबवा. थांबवली आणि विचारलं या व्यक्तीचं नाव काय आहे, तर सांगितलं याचं नाव काय आहे, सच्चिदानंद. ज्ञानोबाराय म्हणतात सच्चिदानंद कुठे मरत असतो का, सत चित आनंद, ज्याच्या ठिकाणी सत स्वरूपात आहे, चित स्वरूपात आहे, आनंद स्वरूपात आहे, असा सच्चिदानंद कुठं मरतो का, उठ सच्चिदानंद असं म्हटल्याबरोबर झोपेतून उठावा तसे ते सच्चिदानंद बाबा उठून बसले. हा ज्ञानोबारायांनी काय केला, चमत्कार केला. अजून पुढे गेले तर पुढे जात असताना त्या नेवास्यामध्ये महाराज एवढं वादळ आलं, एवढा पाऊस आला, अचानक धो 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 पाऊस पडायला लागला आणि कुठेतरी आश्रय घ्यावा. मला सांगायचं कुठे की ज्ञानेश्वरीची कशी आपल्याकरता रचना केली ज्ञानोबारायांनी जनाच्या उद्धाराकरता, आणि धो 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 पाऊस पडायला लागला, कुठेतरी आश्रय घ्यावा म्हणून एका मस्जिदीमध्ये ज्ञानोबाराय आश्रयाला गेले. चार भावंड एका मस्जिदीमध्ये गेले. तर पाऊस पडायला लागला, वारं सुटलेला आहे, विजेचा कडकडाट आहे, आणि त्या मस्जिदीमध्ये आश्रय घेतला. तर त्या मस्जिदीमध्ये एक व्यक्ती होता. तो म्हणायला लागला इथून बाहेर वा, बाहेर वा, ही मस्जिद आमची आहे. कोण म्हणायला लागला, तिथला तो मुस्लिम ग्रस्त म्हणायला लागला की तुम्ही बाहेर व्हा, बाहेर व्हा, ही मस्जिद हिंदूंची नाही, ही मस्जिद आमची आहे, ही मस्जिद आमची आहे. ज्ञानोबाराय म्हणतात बाबा तुझी आहे तर ठीक आहे, पण आम्हाला थोड्या वेळ तर थांबू दे. नाही म्हणले, ही मस्जिद हिंदूंची नाही, ही मस्जिद आमची आहे, बाहेर व्हा, बाहेर व्हा असं म्हटल्यानंतर ज्ञानोबाराय म्हणायला लागले एक काम करा म्हणे, तुम्ही शांत राहा, मी शांत राहतो, एक काम करा या मस्जिदीलाच विचारा म्हणत तुम्ही कोणाची आहे. कोणाला म्हणाले ज्ञानोबाराय, मस्जिदीला विचारायला सांगितली, ती हिंदूची आहे का मुसलमानाची आहे हे जर ठराव करायचा असेल तर तुम्ही मला विचारू नका, मी तुम्हाला विचारत नाही, त्या मस्जिदीला विचारा की बाई तू कोणाची आहे. महाराज त्या मस्जिदीला ज्ञानोबारायांनी विचारलं, सांग म्हणे तू कोणाची. त्या मस्जिदीने म्हटलं मी हिंदूंची आहे, मी हिंदूंची आहे, मी हिंदूंची आहे. महाराज ज्ञानोबारायांनी असा जय जयकार ऐकल्याबरोबर महाराज ती मस्जिद त्या ठिकाणी डगमग डगमग हालायला लागली. आणि महाराज तिथे त्या मस्जिदीच्या ठिकाणी कनकेश्वर महादेवाचं काय होतं, मंदिर होतो. ज्ञानोबारायांनी पाहिलं तिथे कनकेश्वर महादेव आहे तर प्रणाम केला. नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नगराय नमः शिवाय. भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नगराय नमः शिवाय. महाराज ज्ञानोबारायांनी त्या कनकेश्वर महादेवाचं पूजन केलं आणि महाराज त्याच मस्जिदीमध्ये थांबले. हा कोणाचा अधिकार होता, ज्ञानोबारायांचा. त्याच मस्जिदीत थांबले आणि त्याच मस्जिदीला अनेक खांबांनी बनवलेली ती मस्जिद होती. का तिथे कणकेश्वराचा महादेव होतो, त्याच्यावरती मस्जिद तयार केलेली. मग तिथे कणकेश्वराला वरती काढलं, कणकेश्वराचं पूजन केलं आणि त्याच खांबापैकी एका खांबाला ज्ञानोबाराय टेकून बसले आणि तिथेच भावार्थ दीपिका काय झाली,
तयार झाली. महाराज शके 1212 तै टीका केली. ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू पै झाला. महाराज त्याच खांबाला ज्ञानोबाराय बसले आणि म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा, मी ज्ञानदेव निवृत्तीचा आहे. म्हणून ज्ञानोबारायांनी ज्या सच्चिदानंद बाबांना मेले माणूस जित उठविले, ज्या सच्चिदानंद बाबांना उठून बसवलं ना त्यांना लेखक बनवलं, त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. आणि आज महाराज बघा अख्ख्या भारतामध्ये मूर्तीचे मंदिर आहेत की नाही? अख्ख्या भारतात मूर्तीचे मंदिर आहेत, पण नेवास्यामध्ये एकच मंदिर आहे की खांबाचं मंदिर आहे. विठ्ठल ज्ञानोबारायांचा काय आहे? अधिकार आहे. महाराज आपल्या करता ज्ञानोबारायांनी जर तसा विचार केला असता तर मस्जिदीला बोलायला लावलं नसतं, मेलेल्या माणसाला जिवंत उठवलं नसतं आणि मेले माणूस जिवंत उठवून संस्कृताची गाठी उघडवली नसती. महाराज ज्ञानोबारायांनी आपल्या जनाकरता एवढा उदारपणा दाखवला की उद्धराया जन जड जीवा. आपल्यासारख्या जनाच्या उद्धाराकरता ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला. म्हणून जन्माला आल्यानंतर जर या डोळ्याने काही पाहायचं झालं ना तर पंढरपूर बघावं. पंढरी. महाराज या डोळ्याने काही पाहायचं झालं ना तर जन्माला येऊन आपण तर तुम्ही एवढे मोठे वारेकरी आहात. महाराज आपला मठ आहे. महाराज अजूनही म्हणतात, मी तर चातुर्मासला राहतेच त्या ठिकाणी दरवर्षी, पण मी जेव्हापासून चातुर्मास करते ना तेव्हापासून तिथले लोक एकच म्हणतात की ज्यावेळेस स्वामी इथे काकडा करायचे ना काकडा, तर तिन्ही चारी सुद्धा मजले काय व्हायचे? भरून जायचे. एवढे तुमच्या मुळा तळामध्ये त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय भरलेला आहे. तुमच्या पुढे काय सांगावं? डोळ्याने पाहायचे झालं तर विटेवरचा देव बघावा, डोळ्याने पंढरपूर बघावं. आणि महाराज वाचेने जर काही उच्चारायचं असेल ना ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचावा. नाही कधी आपल्याला पारायण करता आलं, महाराज कोणाला जर हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहायची असेल ना तर भाऊंकडेही संपर्क तुम्ही साधू शकता. जर 12 महिन्यात आपल्याला आत्तापासून जर हस्तलिखित ज्ञानेश्वरी लिहायची झाली, आपल्याला एक स्मरणात राहील की 725 वर्ष ज्ञानोबारायांना समाधी घेऊन झाले. महाराज ज्ञानोबारायांनी समाजाकरता महाराज जी काही असणारी इमारत उभा केली, ज्या इमारतीसाठी 2-2 बळी गेले, ज्ञानोबारायांनी एवढं कष्ट सहन केलं आणि कष्ट सहन करून एवढी ब्रह्म साम्राज्य दीपिका, भावार्थ दीपिका आपल्याकरता लिहून ठेवली. ती आपण ही पाहून स्वहस्ती लिखित लिहावी असं जर वाटत असेल ना तर तुम्ही माझ्याकडे ही संपर्क साधून तो ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही हाताने 12 महिन्यामध्ये लिहून काढू शकता. महाराज तेवढीच आपल्याकडून ज्ञानेश्वरीची काय होईल? सेवा होईल. ज्ञान होई मुडा ती मूर्खात्या दगडा. महाराज म्हणतात ज्ञानेश्वरी ग्रंथ असा आहे की अज्ञानालाही ज्ञान होईल आणि मुडालाही ज्ञान होईल. म्हणून नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. आपण ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी दररोज वाचली पाहिजे. महाराज नित्यनेमाने महिला असू द्या, पुरुष मंडळी असू द्या, माणसाने काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. महाराज म्हणतात काही नित्यनेमा विन. महाराज काही लोक न तोंड धुताच पाणी पितात, चहा पितात. किती असतील बरं आपल्यापैकी? कारण तोंड धुवायची गरज पडत नाही, उठले की लगेच चहा लागतो, लगेच पाणी लागतो. पण महाराज म्हणतात काहीतरी नित्यनेम जीवनामध्ये असावा. नित्यनेम नामी तो प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. काहीतरी नित्यनेम असावा जीवनामध्ये. तुळशीला पाणी तरी घालावं. महिला मंडळाला हे सगळं काही सोपं आहे. तुळशीला पाणी घालणं, सगळे सुशिक्षित आहोत आपण. एक तरी ओवी ज्ञानेश्वरीची वाचणं, एक तरी गाथ्यातील अभंग वाचणं. महिला मंडळ म्हणजे त्यात पुरुष वर्गही आले का? काही नित्यनेमावन अन्न खाये तो श्वान म्हटलेला आहे. काही नित्यनेमाशिवाय जर आपण अन्न खाल्लं तर आपल्याला कुत्रा म्हटलेला आहे. वाचावी ज्ञानेश्वरी. आपल्यासारख्या जनाच्या उद्धाराकरता ज्ञानोबारायांनी हा ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून ठेवला. उद्धरया जन जड जीवा. म्हणून तुकोबराय म्हणतात कायमी पतित
कीर्तिवाणू. म्हणून माऊली मी आपली पतित कीर्ती वर्णन करू शकत नाही. का करू शकत नाही? जडाचा जीवाचा जनाचा तुम्ही उद्धार केला आणि आणखी काय केलं तर त्या ठिकाणी कुलाचारामध्ये विठोबाचं नाम घ्यायला लावलं, भक्ती वाढवला, धर्म वाढवला. हे अभंगाच्या तिसऱ्या वाढवया सुख भक्ती भाव धर्म, भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, भक्ती भाव तुकोबराय म्हणतात माऊली मी पतित आपली का कीर्ती वर्णन करू शकत नाही? कारण तुम्ही संत आहात, माय आहात, बाप आहात. उद्धरया जन जड जीवा. काय मी पतित कीर्तिवाणू. मी पतित या कारणामुळे मी कीर्ती वर्णन करू शकत नाही. पण अजून काय कारण आहे? तुकोबराय म्हणतात माऊली तुम्ही संत रूपाने अवतीर्ण होऊन सगळ्यात मोठं कार्य केलेलं आहे. वाढावया सुख भक्ती भाव धर्म. त्या ठिकाणी सुख वाढवलं. ज्ञानोबांनी प्रतिज्ञा केली होती ना, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. आणि ज्ञानोबांची ती प्रतिज्ञा पूर्ण ही झाली. आजी संसार सुफल झाला गे माय देखिले पाय. कोणाचे? आपण म्हणतो पण आपण विठोबाचे पाय धरून संसार सुखाचा करतो का? नाही महाराज. संसाराच्या खटाटोपासाठी याची टोपी त्याच्या डोक्यावर, त्याची टोपी त्याच्या डोक्यावर, तरी संसार कधी सुखाचा झालेला नाही. कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. महाराज सगळेच दुखी आहे पण सुखाचा कोणी झालेला नाही महाराज. सुखी एकच आहे की जो भगवंताचं नामस्मरण करतो, ज्याने आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो. देखिले पाय विठोबाचे. जो विठोबाचे पाय पाहतो महाराज, देवाच्या पायामध्ये एवढं सुख आहे ना, एवढं सुख आहे ना. महाराज म्हणतात देवाला सुद्धा वाटलं की करारविंदे न पदारविंदम मुखारविंदे विनिमेषयन्तम वटस्य पद सकुटेशयानं परं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे राधे रामानि मुरलीधरा. कृष्ण गोविन्द हरे मुरारे राधे रामानि पदारविंदम. भगवंतालाही वाटलं आपल्या पायामध्ये काय आहे म्हणून भगवंताने सुद्धा आपला पायातला अंगठा घेतला आणि तोंडामध्ये टाकला. कारण का पाय लक्ष्मीच्या हाती. लक्ष्मीने पाय धरले. महाराज तुकोबराय म्हणतात माझे चित्त तुझे पायी राहे आयसे करी काय. सगळी जे ते भगवंताचे चरण. महाराज म्हणतात भगवंताची जो चरण सेवा करतो तो सर्व सुखाला प्राप्त होतो. म्हणून वाढावया सुख. ज्ञानोबांनी प्रतिज्ञा केली ती पूर्ण झाली. वाढावया सुख भक्ती भाव. महाराज या भक्तीचा प्रचार प्रसार जर कोणी केला असेल ना तर ज्ञानोबारायांसारख्या संतांनी, त्या ठिकाणी महाराज नाथ महाराजांसारख्या संतांनी, तुकोबारायांसारख्या संतांनी, आपल्या बाबांसारख्या संतांनी महाराज भक्तीचा काय केला? प्रचार प्रसार केला. महाराज भक्तीला राहण्यासाठी जर घर कोणी दिलं असेल ना, घर जसं आपल्याला घर आहे तसं भक्तीलाही काय आहे?
घर आहे महाराज. भक्तीचं घर असं आहे महाराज म्हणतात, त्या भक्तीच्या घराला, भक्तीचं घर असं आहे की ते पूर्ण स्वच्छ असतं, पूर्ण स्वच्छ असतं. तिथं कुठल्या प्रकारची घाण नसते. पण ते भक्तीचं घर कुठं आहे आणि या भक्तीला राहण्यासाठी जागा कोणी दिली आणि ते घर कोणी स्थापित केलं, तर महाराज म्हणतात आपल्या संतांनी. भक्तीला राहण्यासाठी जर जागा कोणी दिली असेल तर आपल्या संतांनी दिली आहे. महाराज म्हणतात नारदाने त्या भक्तीला विचारलं होतं वृंदावन धामामध्ये. ज्यावेळेस नारद या पृथ्वी लोकावर फिरत फिरत आले आणि सगळ्या लोक फिरले आणि म्हणायला लागले की अहम तुम पृथ्वीम यातो ज्ञात्वा सर्वोत्तमामिति पुष्करंच प्रयागंच काशीम गोदावरीम तथा हरिक्षेत्रम कुरुक्षेत्रम श्रीरंगम सेतुबंधनम एवमादिषु तीर्थेषु भ्रममानयितस्ततः. नारद म्हटले होते सनकादिकांना बद्रीनाथ धामामध्ये की मी हरिक्षेत्राला गेलो, कुरुक्षेत्राला गेलो, श्रीरंगमला गेलो, पुष्करला गेलो, सगळ्या ठिकाणी गेलो, पण मला सुख समाधान आणि शांती कुठं दिसली नाही. मला पवित्रता कुठं दिसली नाही. तीर्थाला गेलो, तीर्थ सगळे अपवित्र दिसले. बघा तुम्ही जास्त लांब कशाला, आपल्या पैठणलाच जाऊन बघा. बाहेरच्या नाथाची आजची स्थिती पहा, आजची स्थिती. मी दोन चारच दिवस झाले जाऊन आले. सगळं गटाराचं पाणी आहे महाराज. स्नान करायची सुद्धा इच्छा होत नाही. पूर्वी लिहून ठेवलं नारदांनी की तीर्थ सुद्धा काय झाले, अपवित्र झाले, क्षेत्र अपवित्र झाले. आश्रम महाराज जिथे घरामध्ये कमी गोंधळ असतो तिथे आश्रमामध्ये काय असतो, जास्त गोंधळ असतो. नारदजी म्हणतात तिथे मला समाधान भेटलं नाही, तिथे अपवित्र दिसली. घराघरामध्ये मी गेलो, घराघरामध्ये मी गेलो तर त्या ठिकाणी नारदजी म्हणतात की तरुणी प्रभुता गे हे शालको बुद्धिदायकः कन्या विक्रयणो लोभात दंपतीनांच कल्कणम. घराघरामध्ये गेलो तर तिथे कन्येचा विक्रय होताना दिसतो. बघा तुम्ही, कोणाची मुलगी आपण बिना हुंड्याची करतो का? आता ठीक आहे, मुली भेटत नाही ती वेगळी गोष्ट आहे, मुलगी भेटत नाही ती वेगळी गोष्ट आहे, पण बिना हुंड्याची कोणी मुलगी करतो का? नाही करत महाराज. हुंडा देऊनच मुलगी करतो. कन्या विक्रयणो लोभा दंपतीनांचे कल्कणम. नारदांनी तेव्हा द्वापाराच्या शेवटी कलीच्या सुरुवातीला लिहून ठेवलं दंपतीनांचे कल्कणम. घराघरामध्ये नुसता कलहच कलह आहे. आई वडिलांचं कोणी ऐकत नाही, मोठ्या भावाचं कोणी ऐकत नाही, आणि महाराज त्या पती पत्नीमध्ये सुद्धा कोणाचं जमत नाही. तुमचं जमतं काय कोण आहे की नाही महाराज? पती पत्नीचं जमत नाही घरामध्ये, आहे की नाही? ते खरंच मान हलवायला लागले. सुखी कुटुंब आहे त्यांचं का महाराज? तुम्ही बघा कशाहूनही कलह असतो, कशाहूनही कलह असतो. बघा एक पती पत्नी भांडत होते, इतकं जोरजोऱ्याचं भांडण लागलं त्यांचं. आता घरात भांडण होतं, सगळ्यांच्याच घरामध्ये मातीच्याच चुली असतात. ते यांचं इतकं भांडण लागलं, एवढं भांडण लागलं ते भांडण हाणामारीवर आलं. इतकं भांडण. ही म्हणती ते एक म्हणायचा मला मुलगा डॉक्टर बनवायचा आणि एक म्हणायचा मला मुलगा वकील बनवायचा. आई म्हणायची मुलगा मला डॉक्टर बनवायचा आणि वडील म्हणायची मुलगा मला वकील बनवायचा. या दोघांच्या भांडणामध्ये एवढं ते भांडण विकोपाला गेलं की हाणामाऱ्या चालल्या. आणि तितक्यात एक मध्यस्थी आला जाताना. विचारलं बाबा तुम्ही का भांडता? तर तो माणूस म्हणायला लागला मी हिला 2 तासापासून सांगतो म्हणे. किती तासापासून? 2 तासापासून सांगतो की मला मुलगा वकील बनवायचा, आणि ती म्हणते मी यांना 3 तासापासून सांगते मला मुलगा डॉक्टर बनवायचा. एवढं भांडण, कडाक्याचं भांडण. तो तिसरा म्हणला वकील जाऊ द्या, डॉक्टर जाऊ द्या, तुमचं जाऊ द्या आणि तिचं जाऊ द्या, मुलाला विचारा ना काय बनायचंय. बरोबर आहे की नाही? मुलाला विचारा ना त्याची सोय इच्छा काय आहे. मुलाला डॉक्टर बनायचंय का महाराज बनवायचंय? काय बनायचंय काय मुलाला? काय वकील, डॉक्टर, वकील काय बनायचं महाराज? त्या ठिकाणी मुलाला विचारला, ते म्हणले अजून मुलगा यायचाय. याला काही कारण? विनाकारण दंपतीनांच्या कल्कनम. त्या ठिकाणी भांडणाला सुद्धा त्या ठिकाणी काही तथ्य नाही. हे नारदांनी पूर्वी लिहून ठेवलं महाराज. दंपतीनांच्या कल्कनम. नुसता कलहच कलह पाहिला. आणि ज्यावेळेस नारदजी वृंदावन धामाला गेले, मला सांगायचं काय, भक्तीला घर कोणी दिलं? ज्यावेळेस वृंदावन धामात गेले ना तर कल्कन असणारी नाही यमुना मैया त्या ठिकाणी वाहत आहे. सुंदर अशा प्रकारचं काळं पाणी त्या ठिकाणी यमुना मैयाचं आहे. आणि तिथे त्यांना भक्ती महाराणीचं काय झालं, दर्शन झालं. आणि त्या भक्ती महाराणीच्या असणाऱ्या मांडीवर 2 म्हातारे पुरुष झोपलेले होते. म्हणून सहज नारदांनी विचारलं की तू कोण आहेस? ते 2 म्हातारे पुरुष कोण आहे? मला जास्त लांबणी घाली न्यायचं नाही. आणि त्यावेळेस त्या भक्ती महाराणी सांगितलं महाराज मी भक्ती आहे, माझा जन्म झाला द्रविड देशामध्ये. उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्नाटके गता क्वचित क्वचिन
महाराष्ट्रे गुर्जरे जीर्णतांगतः उत्पन्ना द्रविडे साहं वृद्धिं कर्नाटके गता. मी जन्माला आले द्रविडी देशामध्ये, मी तरुण झाले कर्नाटकामध्ये आणि माझा मान सन्मान केला महाराष्ट्रातल्या संतांनी. महाराज ज्ञानोबारायांनी, नाथबाबांनी, सर्व संत मंडळींनी भक्तीचा मान सन्मान केला. गुजरातमध्ये आले म्हातारे झाले, पण वृंदावनमध्ये आले तर मी काय झाले? तरुण झाले. कोण म्हणते? भक्ती महाराणी. वृंदावनस्य संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा धन्यं वृंदावनं तेन भक्तिन नृत्यति यत्र च. मी वृंदावन धामात आले ना नारदजी, तर मी तरुण झाले, पण माझे 2 मुलं मात्र ज्ञान आणि वैराग्य म्हातारे झाले. म्हणून म्हातारे झाले की कुठं जायचं? दाय करायचाच नाही, दाय करायचाच नाही. केस पांढरा झाला की कुठे जायचं? वृंदावन धामाला जायचं. कारण भक्तीच महाराणी म्हणते ना, मी वृंदावनात आले तर वृंदावनाचे संयोगात पुनस्त्वं तरुणी नवा. मी वृंदावनला आले तर मी काय झाले? तरुण झाले. म्हणून म्हातारे माणसाने कुठली गाडी पकडायची? महाराज वृंदावनामध्ये म्हातारा माणूस तरुण होतो, सगळी तरुण होतात, पण गंजलेलं म्हातारा झालेलं हृदय त्या वृंदावनामध्ये काय होतं? तरुण होतं. म्हणून तरी एक भक्त म्हणतो, अरे बाबा तू जसा आलास ना तसा जाशील, पण एकदा जर वृंदावनला आला ना तर बार बार येण्याची तू इच्छा करशील का? ते वृंदावन धाम असा एक भक्त म्हणतो, जैसे तू आया था वैसे ही जाएगा, जैसे तू आया था वैसे ही जाएगा. तू ले ले तू ले ले तू ले ले राधा नाम तेरा जीवन कर जाएगा. तू ले ले राधा नाम तेरा जीवन कर जाएगा. तू ले ले राधा नाम के जाएगा. तू ले ले राधा नाम के जाएगा. तेरा जीवन कर जाएगा. तो भक्त म्हणतो, जो एक बार आया फिर जा नहीं पाएगा. तू ले ले तू ले ले तू ले ले राधा नाम तेरा जीवन कर जाएगा. तेरा जीवन कर जाएगा. तेरा जीवन कर जाएगा. महाराज एकदा जर वृंदावनला माणूस गेला ना, महाराज म्हणतात तिथे राधे राधेच्या नामामध्ये, महाराज तिथे आपण पांडुरंगाकडे गेलो तर विठ्ठल विठ्ठल म्हणतो की नाही? विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. महाराज ज्ञानोबारायांकडे गेलो की आपण ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणतो. पण वृंदावन एकच धाम असा आहे की तिथे गेल्यानंतर कृष्ण कृष्ण कोणी म्हणत नाही. का म्हणत नाही? तर भगवान श्रीकृष्ण सुद्धा म्हणतात, श्री राधा मेरी स्वामिनी जय राधे जुको जन्म जन्म मोहि जीजियो. श्री वृंदावन को वास जाने, श्री वृंदावन को वास जाने, वृंदावन को वास. राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुगदास, जन्म जन्म मोहि जीजियो. श्री वृंदावन को वास. आता मी एकटीच कवर म्हणू बरं. हा, विठाल विठाल. महाराज भगवान सुद्धा म्हणतात, श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुगदास, जन्म जन्म मोहे दीजियो. श्री वृंदावन को बास. भगवान म्हणतात, या वृंदावनामध्ये जरी यायचं झालं तर मला राधेची आज्ञा घ्यावी लागते. आणि वृंदावनामध्ये जरी आपण गेलो तर राधे राधेच काय म्हणावं लागतं. महाराज वृंदावनामध्ये गेल्यानंतर कृष्ण कृष्ण कोणी म्हणत नाही. काय म्हणतात? बोला ना, काय म्हणतात? राधे राधे. एकदा बाबांच्या दरबारात म्हणा ना, काय म्हणतात? राधे राधे. महिला मंडळ झोपल्या, काय म्हणतात? मग एकदा म्हणा, राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 राधे. बरं एकदा हातच वर करा. कुठे जातात बघू बरं हात पळून. महिला मंडळाची बी करा ना. काय होतं थोडेसे हात वर केले तर. आज काही थंडी नाही, काही नाही. आणि एकदा बिना टाळ पकवादाचं तुम्ही माझ्या मागे म्हणा, टाळी वाजवा बरं, वाजवा बरं, वाजती का नाही बघू. बघा बाबांना सुद्धा आनंद वाटेल. किती मोठा जय जयकार व्हायला लागला. सगळ्यांनी म्हणा, राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे
म्हणा एक टाळी. किती छान आवाज आहे तुमचा. हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे. हम भी बोलो राधे राधे. बसलेले तिकडे कटाड्यावर. हम भी बोले राधे राधे तुम भी बोलो राधे राधे. कन्हैया की बंसी से आवाज आई राधे 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 राधे. वाटलं ना वृंदावनामध्ये आलो. बाबांचं धाम काय बनलं? वृंदावन धाम. महाराज म्हणतात का नाही मग प्यारा वृंदावन धाम तू ले ले श्री राधा. वाटलं की नाही एक क्षणा करता का त्या वृंदावन धामामध्ये भक्ती सुद्धा काय करते. तुम्ही नुसतं इथं राधा नाम घेतलं तर अंग काय होऊन गेलं? प्रफुल्लित होऊन घेतलं. मग वृंदावनामध्ये गेल्यानंतर काय होत नसेल महाराज. तर महाराज म्हणतात ती भक्ती महाराणी म्हणते मी वृंदावनामध्ये आले तरुण झाले पण माझी मुलं 2 म्हातारे झाली. तर त्या म्हाताऱ्या मुलांना तरुण करण्याकरता सनकादिकांकडे गेले. सनकादिकांकडून त्या ठिकाणी भागवताचा महिमा भक्ती महाराणीच्या मुलाकरता त्यांनी ऐकवला. आणि सनकादिक म्हणतात की माणसाला जर नव तरुण त्या ठिकाणी भक्ती ठेवायची असेल ना तर एकच करावं. सदा सेव्या सदा सेव्या श्रीमद भागवती कथा. सदा सर्व काळ जीवाने भागवत कथा श्रवण केली तर भक्ती नवतरुण होते. ज्यावेळेस त्या तटमानंद नामकम आनंद नावाच्या घाटावर ज्यावेळेस सनकादिक ऋषी भक्तीच्या असणाऱ्या दुःखाकरता ज्यावेळेस नारदजी त्यांच्याकडे गाराणा घेऊन गेले. संत मला सांगायचं काय भक्तीचा प्रचार प्रसार केला तर नारदासारख्या संतांनी ज्ञानोबराईंसारख्या संतांनी नारद तिथं गेले. त्या भक्तीच्या मुलाच्या उद्धाराकरता सनकादिक संतांना बसवलं. तटमानंद नामकम आनंद नावाच्या घाटावर बसवलं. तिथे भागवत कथा सांगायला लागले तर तिथे भक्ती महाराणी नव तरुण झाली आणि तिचे ज्ञान वैराग्याला ही तारुण्यता प्राप्त झाली. आणि भक्ती महाराणी उठून उभा राहून टाळी वाजून म्हणायला लागली श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव. भक्ती सुतौ तौ
केली आणि त्या ठिकाणी भगवंताची स्तुती केली. भक्ती सुतौ तौ तरुण गृहीत्वा प्रेमैक रूपा सहसा विरासी श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथेती नामारी मुहुरी वदंती नाथेती नामारी मुहुरी वदंती. महाराज भक्ती महाराणींनी स्तुती केली आणि विचारलं, महाराज माझा प्रचार प्रसार करण्याकरता तुम्ही भागवत कथा सांगितली, मला माझ्या मुलांना नव तारुण्यता प्राप्त केली, आता मला राहण्यासाठी काय द्या, घर द्या, घर. मला हे सांगायचंय, भक्तीला राहण्यासाठी घर सनकादिक संतांनी दिलं, नारदासारख्या संतांनी दिलं, ज्ञानोबारायांसारख्या संतांनी दिलं, बाबांसारख्या संतांनी दिलं आणि कुठलं दिलं, यद वैष्णवाणाम हृदयम. सांगितलं तुला जर राहायचं ना तर ज्याने पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घातलेली आहे, ज्याने आपल्या वाचेला कधी खोटेपणा ज्याच्या वाचेला शिवलेला नाही, ज्याच्या कंठामध्ये सतत भगवंताचं नाम आहे, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आहे, कथा कीर्तन जो अखंड श्रवण करतो, अखंड नाम विठोबाचे, ज्याच्या वाचेमध्ये विठ्ठल 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 राधे 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 असं नाम आहे, अशा असणाराने ज्या असणाऱ्या षडविकाराने, ज्याने षडविकाराचा त्याग केलेला आहे, काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ आणि अहंकार या सगळ्यांचा त्याग करून ज्याने हृदय सुंदर अशा प्रकारचं अंतःकरण बनवलेलं आहे, हृदय बनवलेलं आहे, यद वैष्णवाणाम हृदयम. असा जो वैष्णव आहे, अशा वैष्णवाच्या हृदयामध्ये तू काय राहा, जाऊन राहा. म्हणून भक्तीचं घर आपलं काय आहे, हृदय आहे, कोणाचंही नाही. जो कोण आहे, वैष्णव आहे, ज्याच्या गळ्यात पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या डोक्याला गोपीचंद टिळा आहे आणि जो आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करतो आणि जो सतत विठोबाचं नामस्मरण करतो, यद वैष्णवानाम हृदयम. आपल्या हृदयामध्ये भक्ती काय होते, नृत्य करते महाराज. म्हणून वाढावया सुख भक्ती भाव. तुकोबराय म्हणतात, माऊली तुम्हासारख्या संतांनी भाव वाढवला, भक्ती वाढवली आणि महाराज म्हणतात सगळ्यात महत्वाचं काम केलं, कुलाचार नाम विठोबाचे. संतांनी एकच केलं की बाबांनो तुम्ही मानव देहाला आलात ना तर कुलाचारामध्ये कोणाचं नाम घ्या, विठोबाचं नाम घ्या. काय नोही केले का चिंतिता विठ्ठले. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा जपा, तुम्ही विठ्ठल 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 म्हणा. महाराज म्हणतात विठ्ठल 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 तुकोबाराय म्हटले म्हणून तुकोबारायांचा 5वा वेद काय झाला, निर्माण झाला. महाराज मी अगोदरच सांगितलं की पाया रचण्यासाठी दोघांचं बलिदान केलं आणि महाराज कळस रचण्यासाठी ज्यांनी सहकार्य केलं, महाराज जगात 2च जिजामाता होऊन गेल्या. ज्या जिजामाता इथे उभा आहे, ज्यांनी स्वराज्याची स्थापना केली असे असणारे छत्रपती शिवाजी राजे यांच्या असणाऱ्या मातोश्री, त्या जिजामाता होऊन गेल्या. आणि एक जिजामाता आपल्या वैदिक सनातन धर्माचा ध्वजा त्या ठिकाणी, कलश त्या ठिकाणी उभा राहिला. अशा जर जिजामाता नसत्या तर तुकोबारायांनी पंचम वेद निर्माण केला नसता. कारण तुकोबाराय कुठे जायचे महाराज, वरड्यावर जायचे, भामचंद्रावर जायचे, भंडाऱ्यावर जायचे, जिथे जायचे त्याचे एकच असायचं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. एकच नादामध्ये विठ्ठल विठ्ठल नादात राहायचे. महाराज जिजामातेने जर तुकोबारायांना जेवण नेऊ दिलं नसतं, जेवण जर तुकोबारायांना जिथे आहे तिथे देऊन दिलं नसतं तर तुकोबारायांचा देह राहिला असता. महाराज जिजामातेने जर परमार्थामध्ये जर सहकार्य केलं नसतं, भल्या त्या काळ्या विटा म्हणायच्या, बळ्या त्या मेल्या गेल्या असणाऱ्या त्या विठोबाला नाव ठेवायच्या. पण महाराज म्हणतात अगोदर तुकोबारायांच्या अगोदर देव कोणाला भेटला होता, सगळ्यांना माहिती. भंडारा डोंगरावर जाताना महाराज जो पायात काटा घुसला तो आमच्या श्यामसुंदराने गुराख्याचं रूप घेऊन महाराज तो काटा काढला. बरं काटा काढण्याची पद्धत काय फार सोपी असते का, तुम्ही शेतात आपण जातो, काटा घुसल्यानंतर आपण टाचकणीने तो काटा काढतो, पण काटा काढण्याची पद्धत फार वेगळी आहे. महाराज तुकोबारायांच्या जिजाऊकडे देव गेले, मैया तुला काटा मोडला म्हणे, हो काय करू म्हणे, त्या विठ्यासाठी माझा पती इथं विठ्ठल 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 करत बसतो म्हणे, रात्रंदिवस बसतो, त्याला तहाण्याची भुकेची त्या ठिकाणी काहीच वेळ नसते आणि त्या काळ्या विट्यामुळे मला इथं उन्हात यावं लागतं. कोणाला म्हणते, देवालाच म्हणते. बरं मैया काही हरकत नाही. आणि विचारलं तू कोण म्हणे, मी गुराखी, मी गाई गोपाळ त्या ठिकाणी बोलतो. तसं तर देव तेच काम करतो. सगळ्यांना माहिती आहे की छोटी छोटी गैया छोटे छोटे गाल, छोटा सुमेरो मदन गोपाल, आगे आगे गैया पीछे पीछे गाल, पीछे में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटी छोटी गैया छोटे छोटे गाल,
तुझ्या पायातला काटा मी काढते. रक्तभंबळ झालेला तो पाय. महाराज जिजामाता म्हटल्या काही नाही बाळा, काढ, तू काढतोस ना, पण अलगत काढ. देव म्हणला मला काटा काढायला चांगला जमतो. कसं कळलं तुम्हाला पटकन? हाय की ना? देव म्हणला मला काटा लवकर काढता येतो आणि कसा काढायचा हे मला माहित राहतो. पांडवांचा काटा कसा काढला महाराज देवाने? महाराज देव म्हणाले मला काटा काढायला जमतो. अलगत महाराज काटा काढण्याची पद्धत माहित आहे. एक मांडी घालावं लागते, एक मांडी उभी करावं लागते, गुडघावरती करावं लागतो. ज्याचा काटा काढायचा त्याचा पाय गुडघ्यावर घ्यावा लागतो. ही कोण प्रक्रिया केली महाराज? देवाने. अधिकार बघा महाराज, ज्यांनी कळस रचला, ज्या जिजामातेचा पाय महाराज देवाने हातात घ्यावा, हातात घेऊन आपल्या गुडघ्यावर पाय घेतला. गुडघ्यावर पाय घेऊन महाराज त्याला डोळे तिथे न्यावे लागतात. काय तिथे असं लांबून काटा काढायला जमत नाही. देवाने त्या जिजामातेचे चरण एकाग्र चित्तेने बघावे. काय जिजामातेचा अधिकार असेल महाराज? महाराज एकाग्र चित्ताने डोळे बघून तो काटा काढताना तसाच काटा निघत नाही, त्याला थुका लावावा लागतो. महाराज देवाने तोंडातला थुका महाराज जिजामातेच्या पायाला लावावा. एवढा जिजामातेचा अधिकार आणि काटा काढावा. मला सांगायचं काय, त्या जर जिजामाता नसत्या तर कळस उभा राहिला नसता. ह्या जिजामाता नसत्या तर आपण आज कीर्तन केले नसते. विठ्ठल रचला, जो विठ्ठल 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 नाम घेऊन जो पंचम वेद निर्माण केला, म्हणून तुकोबराय म्हणतात म्हणा जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुम्ही विठोबाचं नाम घ्या. आणि महाराज जो विठोबाचं नाम घेतो ना, कुलाचार नाम विठोबाचे, जो विठोबाचं नाम घेतो देवाला सुद्धा त्याचा काय वाटतो? हरिक वाटतो. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. म्हणून कुलाचारामध्येच काय आपण प्रत्येकाने विठोबाचं नाम घ्यायला पाहिजे. म्हणून सगळ्यांनी एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी रुक्मिणी प्राण संजीवन असणाऱ्या विठोबाच्या नामाचा एकदा सगळ्यांनी जय जयकार करा. विठोबा आपण ही विठोबाचं नामस्मरण हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला. या न्यायाने तुकोबराय म्हणतात प्रत्येक मानवाला माऊली तुम्हा संतांनी उपदेश केला की तुम्ही विठोबाचं नाम घ्या. म्हणून अशा असणाऱ्या तुम्हा संतांचं कार्य आहे. मग माझ्यासारख्या पतिताने काय कीर्ती वर्णन करावी आणि कोणाची उपमा द्यावी? कारण तुम्हाला उपमा देण्याकरता चंद्र ही काय आहे? कमी आहे. मोठमोठ्या व्यक्तीही कमी आहे. म्हणून एका वनस्पतीची उपमा, छोटीशी उपमा तुकोबराय शेवटच्या चरणात. चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण, चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण, चंदनाचे अंगे तुका म्हणे गुण, चंदनाचे अंगे तैसे तुम्ही जगे सत्ता जान, तैसे तुम्ही जगे संत जन, तैसे तुम्ही जगी संत जन, ऐसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा कराया कर, अवतार तुम्हा कराया
चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन कोणाची उपमा देता येईना म्हणून चंदनाने बोरी व्यापी येली चंदनाने आपला सुवास दुसऱ्यांना दिला म्हणून गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन तसे तुम्ही या जगामध्ये संत जन आहात म्हणून कायमी पतीत कीर्ती वाणो तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतीत कीर्ती वाणो या अभंगाचा भावार्थ माझ्या मतीप्रमाणे बुद्धीप्रमाणे मला जसा मांडता आला मी म्हणणारच नाही की या अभंगाचा भावार्थ असा आहे कारण संतांचं वाङ्मय आहे संतांच्या एका एका शब्दावर जरी त्या एका शब्दाचा जरी भावार्थ करायचा ठरवला तर त्या ठिकाणी महाराज खूप मोठं शक्ती आहे संतांची महासागर आहे त्या भावार्थाचा आणि माझ्यासारख्या अल्पमती प्राण्याने एका शब्दाचा अर्थ करण्यासाठी 7 जन्म घेतले तरी ते अपुरेच आहे पण माझ्या मतीप्रमाणे तरी नुळते पृते अधिकते सरते करून घ्यावे ते तुम ते विनवत असे करविले तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे जसा मला भावार्थ सांगता आला तसा मी सांगण्याचा प्रयत्न केला जरी माझा भावार्थ सगळा चुकीचा असला पण मला एवढं माहिती आहे की माझ्या मुखातून विठ्ठल नाम चुकीचं गेलेलं नाही ना आपल्या उद्धाराकरता कलियुगी उद्धार हरीच्या नामे आपल्याला जर उद्धार करून घ्यायचा असेल तर विठोबाचं नाम हेच आपल्याला उद्धारून नेणार आहे म्हणून या असणाऱ्या बाबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही 6व्या दिवसाची सेवा सगळ्या पंचक्रोशीतून कमिटीकडून ही माझ्याकडे आली आणि मला जशी मांडता आली तसं मी मांडण्याचा प्रयत्न केला आणि या सेवेकरता अगदी सगळ्यांनी मला भरभरून उदार अंतकरणाने सगळ्या गायनाचार्य महाराज मंडळींनी वाजवणाऱ्या दोन्हीही महाराज मंडळींनी आता हे काय मी सगळ्यांची क्षमस्व आहे तर सगळ्यांनीच मला फार मोठ्या अंतकरणाने अगदी मोठ्या अंतकरणाने मला सुंदर अशी साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांची प्रथमतः आभार व्यक्त करते आणि त्या ठिकाणी माईक सिस्टीम एकदा माईक सिस्टीमसाठी टाळ्या वाजवा काय असतं सगळ्यांचं जमतं पण इथलं यांचं जमत नसतं आणि हे जमत बरोबर आहे की नाही सगळीकडे असं असतं पण तिथे त्यांना जे जमतं मग ते कोणालाच जमत नसतं कारण कार्यक्रमच त्यांच्यावर असतो सुंदर माईक सिस्टीम आहे आणि तसेच तुम्ही सगळे बसलेले पंचक्रोशीतील महिला मंडळ आहे पुरुष वर्ग आहे अगदी तुम्ही न उठता न बोलता तुम्हाला वाटतं नुसती बोलतच चालली 11:15 वाजले पण मला इकडून सांगितलं होतं कीर्तन वाढवा म्हणून मी कीर्तन वाढवलं नाही तर मी 10ला जय विठ्ठल करणार होते वाढवायला सांगितलं म्हणून तुमचे मी 15 मिनिटं घेतले तर तुम्ही सुद्धा महिला मंडळ पुरुष वर्ग तुम्ही सुद्धा सर्वांनी सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी शांतपणे कीर्तन सेवा ऐकली त्याबद्दल तुमचे सुद्धा सर्वांचे मी खूप खूप धन्यवाद आणि आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी या सेवेकरता सगळेच महाराज मंडळी आहेत सगळे असणारे आमच्या गावाकडचे असणारे धुमाळ भाऊ आलेले आहेत सगळे साहेब आहेत भाऊ आहेत आमचे संतोष भाऊ आहेत आता दिंडीच आम्हाला यायची दिंडीत तुमच्या यायचं आहे आम्हाला 16 चालू झाल्यावर आणि त्या ठिकाणी आमचे दादा ताई या ठिकाणी दादा पूर्ण कीर्तन होईपर्यंत बसले मला नव्हतं वाटलं की दादा कीर्तन होऊस तर बसतील कारण व्याप मोठा असतो सगळं काही असतं पण परवाच बोलणं झालं तर ताई श्यामलताईशी आणि दादाशी तुम्ही या म्हणून भाऊंनी सांगितलं आमच्या बहिणीकडे तुम्हाला काय आहे आमंत्रण आहे म्हणून वहिनी आहे भाऊ आहे तर सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे ही सेवा तुम्हा सर्वांकडून माझ्याकडे आली फुल नाही फुलाची पाकळी मी बाबांच्या चरणावरती एकच प्रार्थना करेल का असाच उत्सव फार उत्तर फार 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 मोठ्या प्रमाणात जावो आणि या ठिकाणी सहकार्य करायला तुम्ही बघा हे चिमुकले मंडळी आहेत महाराज हरिभक्त पारायण आमचे आदरणीय विष्णूजी महाराज लोंढे कारण त्यांचं तुम्ही पाहता ही जी माझी मामाची मुलगी आहे ती त्यांचीच विद्यार्थिनी आहे आता कारण आता 5व्या परीक्षेला आहे तिने मला अगोदरच सांगितलं की मी महाराजांकडे क्लासला येते बघा मुलं तर तयार होतात पण महाराजांकडे आपली मुलगीही तयार होऊ शकते हे फार मोठं कार्य आहे तर इथे परिसरामध्ये आपल्याला एवढी मोठी संस्था आहे एवढं मोठं ज्ञानाचं कार्य या ठिकाणी चालू आहे तर मी बाबांच्या चरणी एकच प्रार्थना करेल की असंच हे कार्य वाढत जावं असंच हा बाबांचं पुण्यस्मरण सोहळा खूप मोठा हो ही मी बाबांच्या चरणी प्रार्थना करते आणि बाबा हे करण्याकरता तुम्हाला सगळ्यांना उदंड अशा प्रकारचं आयुष्य देवो आरोग्य देवो संपदा देवो हीच मी बाबांच्या चरणी प्रार्थना करते आणि झालेली सेवा इथेच बाबांच्या आणि माऊली ज्ञानोबारायांच्या आणि गोपाल कृष्णाच्या चरणावरती समर्पण करते ज्ञानेश्वर बाबा की जय धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला खाली बसा बसा पाठीमागले खाली बसा बरं
आज आणि उद्याच 2 दिवस राहिलेत. सगळ्या सूचना झाल्याशिवाय जागा सोडू नका. खाली बसा. आज या ठिकाणी बाबाच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी 6व्या दिवसाची सेवा हरिभक्तपरायण रुक्मिणताई हावरे जालना यांनी येऊन अति उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा टाळ्या. खरं तर उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाम जोडीला. आज चिंतन काय असतं हे आज कळलं. बाबांनी मला वेगळं सांगितलं. ताईची 2-4 वेळेस इथे सेवा झाली, बरेच कार्यक्रम झाले. बाबा आळंदीला गायबाईकड यादवकड ताई होत्या आणि त्या ठिकाणी आमची नातसुद्धा होती. बाबांनी बरेच कार्यक्रम ऐकल्यावर भाऊ मला ही मुलगी ह्या ठिकाणी कीर्तन झाल्यावर सांगितले, ही मुलगी खूप गुणी आहे, अभंगाला धरून चिंतन आहे. हे बाबांनी मला सांगितलं. मी त्यांना आज सांगितले, आजपर्यंत सांगितलं होतं. ते म्हणलं मला बाबांनी एक शब्द सांगितला ते खरं आहे. आणि ह्या ठिकाणी आम्हाला जेव्हा जेव्हा तुम्हाला बोलवतो त्या ठिकाणी आम्हाला ह्या सेवा देत जा. ते म्हणले काय हरकत नाही, तुम्ही हॅलो म्हणायचं ना, आम्ही आलो म्हणायचं. या ठिकाणी आम्ही कधी बी सेवा मी करेल. त्यांनी अशी भी या ठिकाणी व्यक्त केली. आज अभंगाला धरून विनोद नाही, बाबाकडे तेच हुशारी होती. अभंग कसा सोडवा, आज ताईंनी खूप सोडवला. ताई तुमचं नावच आहे रुक्मिणीश्वरी, तुम्ही आहेत कुमारी. कीर्तन खूपच झालं भारी. कार्यक्रम संपल्यावर ताई आम्ही जातो आमच्या आता घरी घरी घरी. ताई मूर्ती आहे लहान, कीर्ती आहे महान, महाराष्ट्रात तुम्हाला मिळतो मान. तुम्ही खरीच आहेत महिलाची शान शान शान. या ठिकाणी खरं खूप सेवा केली. असो उद्याचे कीर्तन हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज पाटील आळंदी यांचे कीर्तन होईल. आजचं प्रवचन होतं मारुती चोरमले. आजचा जागर आहे डोंगरेवाडी, शिरूर, धावदेची वाडी, पांढरीची वाडी, चाकरवाडी, येळमघाट, बंदेवाडी, वाघे बाबळगाव, जैतळवाडी, सफीपूर, मांजरसुंबा, ससीवाडी, मुळूक, खंडाळा. उद्याचे प्रवचन आहे जनार्दन बांगर. आणि उद्याचा जागर मशेवाडी, लिंबगणेश, सावंतवाडी, आंबील, वडगाव, बाळापूर यांचा होईल. आज सकाळचा सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे वानगाव फाटा तालुका जिल्हा बीड. आयोजक पंचक्रोशीतील गावकरी व तरुण मित्र मंडळ. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.